श्री साई संघाकडून पीसी संघाकडून गोलंदाजी मार्कवर असताना प्रथमेश गोलंदाजी मार्कवर असताना दुसरा चेंडू प्रथमेश यांचा नो चेंडूची सांगता. त्याचबरोबर डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर क्षेत्रात चेंडू जाऊन डिक्लेअर नो +1 = 2 धावा मिळाल्या. 3 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना एक चेंडूचा खेळ झालेला आहे. फुलटा पेटीचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता परंतु ऑन साईडला चेंडू जातोय. घोषांकी क्षेत्रामध्ये एकेरी धावसंख्येत बरोबर धावसंख्या 4 वर नेऊन पोहोचली गेलेली आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ चालले आहेत. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू फुलटा पेटीचा खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये. टॉस्का बॉसला आढळतोय आणि त्याच कारणास्तव डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाऊन एकेरी धावसंख्येत भरतोय. धावसंख्या 5 वर घेऊन पोहोचलेली आहे. एक क्विक फायर षटक आपण हाताळतोय. प्रथमेश हलक्या हाताने खेळला गेला चेंडू मात्र चौक देखील जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. सातत्याने डिक्लेअर क्षेत्रामध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. कुठलाही मोठ्या प्रकारचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न पाहत नाही. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 6 वर गेलेली आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना हलक्या हाताने खेळला गेला चेंडू. यष्टीरक्षक स्वतः चेंडूवर येईल तोपर्यंत फेकी करेल त्या देखील एक धाव मिळेल. एकेरी धावसंख्येत भरवते. धावसंख्या 7 वर नेऊन ठेवले. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील. प्रथमेश यांचा फेस करतील अजय बाबू सॉरी. हलक्या हाताने खेळला गेला चेंडू आणि धावबाजी संधी निर्माण होते परंतु एकेरी धावसंख्या होते. धावसंख्या पोहोचून राहिल्या 8. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या झाली 8. एक सुंदर संगीत ऐकूया येऊया पुन्हा एकदा. चला बॉलिंग मार्कवर जसं वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन असं निखिल सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न. धावाची संधी निर्माण होते. धावबाद यास पंचांकडे दाद मागली जाते. पंच वळले गेले. यास पंचांनी रेफर केले थर्ड अंपायरसाठी. काय घडेल बघूया. सर्वांची नजर त्याच दिशेला आहे. बघूया पंचांनी रेफर तर केलं आहे. निखिल गोलंदाजी मार्कवर असं वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक घेऊन असं पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या 8 वर गेलेली आहे. PCC आणि श्री साई या संघामध्ये मॅच सुरू असताना PCC संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. पण सर्वांची नजर पाहत आहोत. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये चिराग मेहता यांना पाहत आहोत. एक वरिष्ठ खेळाडू मैदानावर आहेत. सातत्याने क्रिकेटची सेवा सातत्याने केली आहे. यस पंचांकडे निर्णय गेला आहे. पंच बघतात आहे. सर्वांची नजर पंचांकडे आहे. आउटा सुखरूपरित्या पोहोचतोय खेळाडू क्रीजमध्ये आणि बघा कुठलं फेअर डिसिजन आहे. कॅमेराज आहेत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला फेअर डिसिजन मिळते आहे. मॅच झाल्यानंतर ओमकार पाटील मॅच झाल्यानंतर जरा लाईनमॅनला सांगायचं जरा लाईन करून घ्यायची आखायची आहे. सोना मारून घ्यायच्या त्या साईडला. चला मॅचकडे वळूया आपण. दुसरा चेंडू असेल निखिल यांचा. हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेला चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल. 10 चेंडूचा खेळ झाला आहे. 2 चेंडूचा खेळ झाला आहे. धावसंख्या झाली आहे. PCC श्री साई मध्ये आपण पाहत आहोत. अजय आणि बाबू दोन्ही सलामीचे फलंदाज आपण मैदानावर पाहत आहोत. एका साईडला अजय असतील एका साईडला बाबू असतील पाहत आहोत. थोडंसं हलक्या हाताने खेळला गेला. ऑफ साईडला खेळला चेंडू क्षेत्ररक्षण येतोय. प्रथमेश मला असं वाटते फेकी करेल. यस आणि एकेरी धावेने थोडीशी फेकी चुकीची होते परंतु त्याचं काही मोठा काही नुकसान झालं नाही आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 11 वर गेलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना काय घडेल आता. प्रत्येक चेंडू आता प्रकाशात झोकामध्ये आता खेळला जाणार आहे. लाईट्स अंडर लाईट्स आता क्रिकेट खेळलं जाणार आहे. आता अंडर लाईट्सचं क्रिकेट म्हटलं तर वेगळं क्रिकेट असते. सूर्यप्रकाशामध्ये खेळलं गेलेलं क्रिकेट वेगळं असते. तेच काहीच आता आपल्याला बघायला मिळेल. आता हळूहळू देखील थंडी देखील वाढेल आणि थोडासा गारवा देखील मैदानावर निर्माण होईल. या गारव्यामध्ये गरमागरमीचं क्रिकेट झालंच पाहिजे मित्रांनो. सर्व प्रेक्षक त्यासाठी इकडे आलेले आहेत. सुरेख फटका हो सुरेख बीट केला. काय बॉलिंग आहे काय बॉलिंग आहे. टप्पा पडल्यानंतर ऑफ साईडला चेंडू पडला. काय सुरेख टर्न पाहायला मिळाला. गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता मैदानावर पाहायला मिळते. निखिल सुरेख गोलंदाजी करतोय. 3-4 चेंडू हाताले मात्र 3 धावा खर्च केलेले आहेत आपल्या षटकामध्ये. 11 धावावर
संख्या स्थिरावली आहे. सूर्य फटका येतोय मात्र निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतोय निखिल. सुरेख गोलंदाजी. ॲप्रिशिएशन सुद्धा होत आहे मित्रांनो. बघा आपण ट्राय करतो, प्रयत्न करतो आणि स्वतः दुसऱ्यांकडून आपल्या संघमेटकडून ॲप्रिशिएशन झाले याप्रती खूप मोठी गोष्ट नाही. आणि तीच संघाचा देखील करतात. हलक्या हाताने खेळला गेला चेंडू. प्रथमेश येतोय वेगाने मात्र चेंडू फेकी करेल का. बॅकअपसाठी कोणी तयार नव्हतं मात्र एकेरी धावेने धावसंख्येत भर होईल आणि एकेरी धावसंख्या भरतो. धावसंख्या झाली 12. दोन षटका अखेरीस धावसंख्या 12वर गेल्या. 12 चेंडू आणि 12 धावेचं समीकरण असताना एक गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा. धन्यवाद. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येत असताना दीपक वाईड +1 = 2. वाईड +1 = 2 धावा पाहायला मिळतात आहे आणि पहिला चेंडू चेंडू पाहायला मिळाला दीपक यांचा आणि त्याच कारणास्तव 2 धावा मिळाल्या. 14 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मार्कस्त असताना दीपक करतील गोलंदाजी मार्कवर फेस करतील बाबू. निर्धाव चेंडूची सांगता होते. वाईड टाकला परंतु निर्धाव चेंडू बॅक टू बॅक आला आणि चांगलंच कमबॅक पाहायला मिळाला. यस, अजून एक वाईड चेंडू. काहीचं वेगळं चित्र मला असं वाटत नाहीये की काय घडतंय. सातत्याने एक चांगला चेंडू, एक सुखरूप आणि त्याच प्रकारचा ग्राउंडेड शॉट होता मात्र क्षेत्ररक्षण त्या दर्जेचं होतं. पंचाने नाकारलं गेलं आहे. धावबाची संधी आणि 1 रन निश्चित स्वरूपामध्ये मिळाला. एकेरी धावसंख्येत भरते. धावसंख्या 16वर पोहोचून गेलेली आहे. तिसरं षटक मार्कस्त असताना दीपक गोलंदाजी मार्कवर असताना सुरेख फटका मात्र चेंडू जाता आउट ऑफ द पार्क. गडी बाद होता अजयच्या स्वरूपामध्ये. धन्यवाद. 3 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्कस्त असताना अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं अद्यापही बाकी आहे. डेड बॉल पंच डेड बॉल घोषित करतात आहे. काही कारणास्तव डेड चेंडू झाला. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 16 धावा झालेल्या आहेत. तर पुढील चेंडू दीपक यांचा. सुरेख चेंडू होता. पूर्णपणे बॅट्समनला बीट केला गेला चेंडूद्वारे आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानावर झाली आणि निश्चित स्वरूपामध्ये स्कोर देखील तिथेच थांबला गेला आहे. याच डिक्लेअर स्वरूपामध्ये चेंडू जातोय. सनी मात्र सुरेख फलंदाजी करत असताना पहिला फटका कनेक्टेड झाला नाही परंतु दुसरा मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये गेला. शेवटचा चेंडू असेल. बॅकफुटला गेला चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 18वर गेले. बॉल टू बॉल समीकरण आहे. 6 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. हाणामारीचं षटक येणं बाकी आहे. या हाणामारीच्या षटकाआधी एक सुंदर गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. 18. धन्यवाद. सागर येतोय गोलंदाजी मार्कवर. PCC संघाकडून वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येत असताना 18 धावा बॉल टू बॉल समीकरण चालू आहे मित्रांनो आणि सागर आला आहे. आता काय घडेल. हाणामारीचे षटक आहे. ॲक्शन पॅक षटक आपल्याला पाहायला मिळेल. बाबू सलामीला आलेला अजून फलंदाज आहे. त्याच्याकडून घणाघाती प्रहार मिळेल का या षटकामध्ये. सगळ्यांच्या भेटीला बघूया काय होईल. हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेला चेंडू मात्र एक धाव येते. यस, 1 धाव येते. एकेरी धावेने समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावेने धावसंख्या 19वर गेलेली आहे. सागर यांचं शेवटचं षटक हाणामारीचे षटक घेऊन येत आहे. बघूया काय या हाणामारीच्या षटकामध्ये किती चौकार लागतील. या सर्वांची नजर असेल. काय होईल बघूया. वाईड चेंडूची सांगता. पंच आम्हाला सांगतं वाईड चेंडू. यस, स्वैर मारा पाहायला मिळतोय. स्वैर मारा पाहिल्यानंतर धावसंख्या
20 वर गेलेली आहे. सनी स्ट्राईकला असेल, स्ट्राईकला बाबू असतील. बघूया सनी काय करेल. सनी मात्र फटकाबाजी करेल का. फुल टॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॉल स्वतः फॉलो थ्रू वाढतो. बाबू सारखा मोठा खेळाडू नॉन स्ट्राईकला होते, मात्र धावबाची संधी निर्माण होते. पंच नाकारतात आहे. सुखरूपरित्या बाबू पोहोचतोय. खूप मोठा धोक्याची आशा होती, धोक्याच्या झाल्या होता की बाबा बाबू आउट होतो का, कारण बाबू हा सलामीला आला होता. पूर्णपणे सेट फलंदाज आहे मैदानावर आणि आता त्याच्यावरच जिम्मेदारी आहे, कारण स्कोर 21 झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा हाणामारीचं षटक चालू असताना काय घडेल. फटकाबाजी करेल का बाबू. सर्वांची नजर त्यांच्यावर आहे. प्लेयरकडून सुद्धा आशा करत आहेत त्याच्याकडूनच. काय घडेल बघूया. सागर आपली गोलंदाजी उत्तम करेल की बाबू. घणाघाती सुरेख फटका येतो. घणाघाती प्रहार धाबाची संधी असते आणि मला वाटते सनी धाबाच्या सुरुवातीने परतावं लागेल. नवीन फलंदाज आपल्या मैदानात पाहायला मिळतो जयू यांच्या माध्यमातून तो नॉन स्ट्राईक एंडला आहे, कारण बाबूवर जिम्मेदारी आहे. 3 चेंडू बाकी आहेत. एक घणाघाती प्रहार का होईल. स्कोर बोर्ड पुढे जाईल. 21 धावेवर स्थिरावला गेला आहे स्कोर बोर्ड. सागर देखील आपली जादू दाखवायला पाहिजे. नो चेंडू भिरकावून त्या बॅटिंगची कडा लागते, मात्र नो चा मोबदला भेटला नाहीये. पटका मारणं चूक होता, परंतु बॅटिंगची एज लागते. त्या कारणास्तव चेंडू मात्र दुसऱ्या दिशेला जातो आणि त्याच कारणास्तव का होईना एक धाव मिळेलच नोची. काय होईल. 22 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा नो चेंडू. काय होतंय. फंबल होतोय. धावाची संधी अजय जाईल का. पंच यस. अजय मात्र जातोय डगआउट क्षेत्रामध्ये. काय घडलं. नो चेंडू होता. फटका मारला. फंबल झाले, परंतु अजय रेडी नव्हते आणि त्याच कारणास्तव अजयला डगआउट मध्ये जावं लागतंय. एक संगीत ऐका येऊया पुन्हा एकदा. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू येणं बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका ट्राय करायचा गरज आहे. तेजस, मला असं वाटतं तेजस स्ट्राईकला असतील. जयू स्ट्राईकला आहे. सॉरी, जयू स्ट्राईकला आहे. मोठा फटका मारणं कंपल्सरी आहे. फुलटा स्पीडचा चेंडू भिरकावून होतो, मात्र चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एकेरी धावेवर समाधान मानेल आणि एकेरी धावसंख्या 24 वर नेऊन पोहोचलेली आहे. 24 ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. यानंतर आपण पुढे टॉससाठी बोलवणार आहोत नवीन कॅप्टन्सला. रेडी राहायचे दोन्ही कॅप्टन्स. फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेते. यष्टीरक्षक येतो. फेकी होते, मात्र धाबाची संधी निर्माण होते नाही. यस. एकेरी धावे समाधान मानावे लागेल. म्हणजेच धाव संख्या झालेली आहे 25. 24 चेंडू आणि 26 धावेचं आव्हान असताना पीसी संघ करेल फलंदाजी आणि गोलंदाजीवर येईल श्री साई संघ. डीजे ओमसाई मनवेलपाडा त्याचबरोबर नाम्या बॉईज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस का बॉस जॉईन व्हायचं आहे. ओमसाई मनवेलपाडा आणि नाम्या बॉईज टॉस का बॉस जॉईन करायचं आहे. लवकरच नाणेफेकी होईल. ओमसाई मनवेलपाडा नाम्या बॉईजचा कर्णधार आलेला आहे. जास्त दोन्ही कर्णधार आलेत. विनंती असेल सुनील साळवे की आपण टॉस का बॉस करून जायचं आणि टॉस करून घ्यायचं आहे. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. टॉस का बॉससाठी जायचं आहे.
चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेले, नाणेफेकी देखील होते तिकडे. सुनील साळवी यांच्या हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल होत आहे. चला मॅचकडे वळूया. मॅच क्रमांक आपण पाहत आहोत 9वा आणि मॅच चालू आहे PCC आणि श्री साई स्पोदे. 26 धावेचं आव्हान असताना दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावर आहेत. अलकार्ताने खेळला गेलेला चेंडू दीपक आणि अभिषेक. दीपकने चेंडू खेळला गेला आणि एकेरी धावाने धावसंख्या भर होते आहे. आणि मला वाटते टॉस चला मॅचकडे वळूया आपण. मॅच नामा बॉईज या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि चेंडू या क्षेत्ररक्षण निवडला आहे. चला मॅचकडे आपण वळूया. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूचा खेळ झाला, माफ करा. 5 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल सचिन यांचा. पहिल्या षटकातील फेस करतील दीपक. सातत्याने एकेरी धावेचा जास्तीत जास्त भर देत असताना 26 धावेचं आव्हान असताना शेवटचा चेंडू सचिन यांचा. सुरेख फटका येतोय, मात्र शॉट का होतंय या सेसिटीज. सुरेख क्षेत्ररक्षण जगलिंग होत आहे क्षेत्ररक्षणामध्ये. इथून तिथून चेंडू लागून मात्र अडला जातोय. 6 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 6 गेलेली आहे. 26 धावेचं आव्हान असताना 18 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे. DJ पुढील गोलंदाज आपण पाहत आहोत. मंगेश येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं सांगितलं, दुसरं षटक घेऊन येत असताना 18 चेंडू आणि 20 धावेचं समीकरण असताना बघूया काय घडेल. मंगेश काय करेल, आपल्या बोटाची जादू दाखवेल का, की दीपक घणाघाती प्रहार कर. या षटकामध्ये डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकेरी धावे सातत्याने समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजाला. काय घडेल बघूया, काय घडेल आजच्या मॅचमध्ये. PCC श्री साई या दोन्ही संघामध्ये आपण सामने बघतो आहोत. पुढचा टॉस देखील झाला आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा त्याच दिशेला डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकेरी धावेवर जास्तीत जास्त भर दिला गेला आहे आणि एकेरी धावसंख्या भरते. धावसंख्या 8 वर गेली आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील बॅकफुटला होते. पुन्हा एकदा त्याच दिशेला डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 9 झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 9 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मार्ग असताना आता काहीचं वातावरण थोडंसं शांतता वाटते, परंतु गरमागरमी या लवकरच चालू होईल कारण कमी स्कोर आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये क्लोज काउंटर होणार आहे. एन्काउंटर नक्कीच होणार. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या 10 वर झालेली आहे. हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू ऑन साईडला खेळला गेला चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. सातत्याने सिंगलवर जास्तीत जास्त भर देतो दीपक आणि 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 11 वर गेली. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. 11 धावसंख्या झालेल्या. 26 धावेचं आव्हान असताना सर्वांची नजरा असतील काय या विकेटवर मोठा फटका येईल का. बॅकफुटला तो पंच करतोय, मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा घेतोय. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू होतोय. 12 चेंडू आणि 12 धावा झालेले आहेत. येऊया 12 चेंडूचा ऍक्शन घेऊन पुढच्याच मिनिटाला. जा 12 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता असताना 12 धावा झाल्या. 12 बॉल 12 धावा झालेल्या आहेत आणि नवीन फलंदाज आपण पाहायला मिळतो जयू. उद्या देखील जयू देखील आमच्या ॲक्शनमध्ये असेल. हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर होते आहे. धावसंख्या 13 वर येऊन पोहोचते. सातत्याने एकेरी धावे जास्तीत जास्त भर गेला जाते. उद्या देखील श्री स्पोर्ट्स संघाकडून जयू देखील असेल. श्री स्पोर्ट्स संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आपण म्हणतो त्यांना, ते उद्या ॲक्शनमध्ये असतील सकाळच्या क्षेत्रामध्ये. हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू, धावाची संधी निर्माण होते का नाही. सुखरूपरित्या दोन्ही फलंदाज मैदानावर पोचले गेलेले आहेत, आपापल्या क्रीजमध्ये गेलेले आहेत आणि जयू येतो गोलंदाजी मार्कवर असताना 14 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ झालेला. तिसरा षटक मार्गस्थ असताना पुढील चेंडू जयू यांचा. एक फटका, मात्र चेंडू जाता आउट ऑफ द पार्क. षटकार
200 पारितोषिक मित्रा तिथे भेटणार नाही कारण तो खेळाडू कक्ष आहे. तुम्ही तिथे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, प्रेक्षक असतीलच नव्हे, बाहेरचे प्रेक्षक आहेत कॅमेरामॅनच्या इथे तिथे ऑन साईडला आहेत. त्यांनी जर कॅच पकडला तर 200 रुपयाचे कमी. जास्त मोठा गडी दीपक जास्तीत जास्त एकेरी धावे भर देत असताना मोठा गडी बाद होतो आणि सुरेख गोलंदाज जयू यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेमध्ये. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 4था चेंडू 3ऱ्या षटकातील जयेश यांचा हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू. निखिल आहे, मला वाटते निखिल यस डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एकेरी धावे धावसंख्या भरते, धावसंख्या 15वर नेऊन पोचली गेली आहे. 4 चेंडूचा खेळ चालला आहे. मॅच क्रमांक आपण पाहतो PCC आणि श्री साई या संघामध्ये पुढील होणारा सामना ओम साई मंडळपाडा आणि नाम्या बॉईज दोन्ही संघ. हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातो आहे. ऑन साईडला एकेरी धावेने समाधान मानावं लागतंय. एक एक करत हो का होईना पण आपलं संघाला विजयाच्या दिशेला घेऊन जात असताना दोन्ही सलामीचे फलंदाज आपण पाहत आहोत. जिथे सलामीला आला होता दीपक तो माघारी परतलाय, परंतु आता निखिल आणि अभिषेक यांच्यावर जिम्मेदारी असेल आणि निश्चित स्वरूपात बॅटिंग जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. षटक संपतंय. 18 चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 9 धावेची आवश्यकता. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन असताना बाबू काय करेल आता. हाणामारीचं षटक काय, 9 धावाची आवश्यकता असताना 6 चेंडू 9 धावा. आपल्या साथी समालोचक ओमकार पाटील आमच्या समाजाचे एक भावी खेळाडू आहेत, स्टायलिश खेळाडू, सातत्याने वेगवेगळ्या संघाकडून आमच्या समाजाकडून खेळला जाणारे. सुरेख फटका आहे, सुरेख फटका. धन्यवाद. 5 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता असताना आता काय फटका मारला. अभिषेक यांनी सलामीला आले होते, डच केलं, बॉलिंग विकेट डच केली, फटका मारला, कडक खणखणाती आणि चौकार दिले आपल्या संघासाठी. 4 धावा केल्या आहेत, मौल्यवान 4 धावा. 5 चेंडूचा खेळ, सुरेख चेंडू होता, सुरेख चेंडू होता, मात्र यष्टिरक्षक चुकतोय, त्याच कारणाचा 22च्या स्वरूपामध्ये आपल्याला रन मिळतात आहे आणि एकेरी धावे धावसंख्येत भरते. धावसंख्या 22 वर गेलेली आहे, म्हणजे 4 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता असताना सामना मी मित्रांनो म्हटलं होतं मी की क्लोज जाणार, सामना क्लोज जाणार, कारण 24 चेंडू 26 धावेची आवश्यकता नसं काही झालेलं आहे, कारण स्टार्टिंगला एक धावेने जास्तीत जास्त भर गेला, त्याच कारणाचं क्लोज सामना जाणार आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला एकेरी धावे धावसंख्येत भर होते. अभिषेक यांचा आलेला मौल्यवान चौका, काय घडेल काय होईल आपण पाहणार आहोत थोड्याच वेळामध्ये. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 3 चेंडू 3 धावेची आवश्यकता असताना. ओमकार पाटील तुम्हाला काय वाटतंय, काय होईल या मॅचमध्ये? काय होऊ शकते, मॅच आहे ही. 3 चेंडू 3 धावांची गरज. स्ट्राईकला आहे तो आमचा मित्र निखिल, खतरनाक फलंदाजी करतो तो, काळी कलरची बॅट घेऊन आलाय पावसाळ्यामधली, खतरनाक फलंदाज आहे तो. नाही पॅडल स्वीप मारायचा प्रयत्न होता, LBW झालाय, पण बॉक्समध्ये काय LBWला आउट नाही, म्हणून 22च्या रूपामध्ये एक धाव काढून धावून काढलाय. ज्या प्रकारची कॉमेंट्री आपण पाहत आहोत ओमकार यांच्या माध्यमातून काहीशी गावाकडची आठवण करून देत आहेत. श्रीसाई मध्ये एक लहान पोरगा खेळतोय, चेतन. अकरा वर्षाचा खेळाडू ओपन एजच्या टुर्नामेंट मध्ये खेळतोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या त्या छोट्या पोरासाठी. खतरनाक काय फिल्डिंगची स्टाईल आहे, जॉन डिलॉट सारखा दिसतो तो. पुढील आवाज मेहुल गावडचा. 2 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता असताना कट करतो, ऑफ साईडला डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. आता 1 धाव आणि 1 धावेची आवश्यकता. 1 चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षण बदलला निश्चित स्वरूपाने जाणार. ओमकार पाटील तुम्हाला काय प्रेशर वाटतंय की नाही? क्रिकेट आहे, 1 चेंडू म्हणजे खूप प्रेशर असणार बॉलरवरती सुद्धा आणि फलंदाजावरती सुद्धा. 1 चेंडू म्हणजे या बॉलवर जर 6 मारला तर सिद्धार्थ बायकडनं 500 रुपये. काय अनोखं लावलंय बक्षीस, खतरनाक. इकडे प्रेक्षक
खतरनाक बक्षीस लावलंय ते. पण फलंदाजाला माहिती आहे जर इकडून सामना जिंकवला तर PCC साठी क्वालिफाय व्हायचे सगळे मार्ग ओपन होतील. आणि त्यांच्यामध्ये एक आमचा मित्र आशिष भाई उभे राहिले ना तिथे. एक चेंडू एक धावांची गरज. मेहुल गावड तुम्हाला काय वाटते? नाही तुम्ही नाटच केलाय ते. चित्त चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. चित्त चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. धन्यवाद. अरे भाई सर नाही आता झालेल्या मॅन ऑफ द मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण ठरतो अभिषेक यांना विनंती असेल की स्टेजवर यायचं आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घेऊन जायचं, कारण आलेला तो चौकार तोच ठरला मॅचचा टर्निंग पॉईंट. आणि ओमकार पाटील यांच्याकडून हाच मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपण देणार आहोत. त्याचबरोबर बॉलर एक बेस्ट फिल्डर आपण बेस्ट प्लेयर आपण बघणार आहोत ह्या मॅचमध्ये.